आपल्या महाराजांचा पुतळा बघा केवढा भारी आहे. आम्ही एवढं युटर्न मारून आलो तिथून जवळच होती घरी. हॅलो नमस्कार मंडळी, आज ना खूप दिवसांनी मोठा ब्लॉग बनवते आणि आज आम्ही आलोय मस्जिद बंदरला शॉपिंग साठी. शॉपिंग मध्ये अशी शॉपिंग नाही, आमच्या दुकानाची थोडीफार शॉपिंग. शुभम आणि मी सोबत आहोत. सो आता चालूय, उशीर झाला थोडासा यायला, 2:30 वाजलेत आता. सो आता आपण मस्जिद बंदरवरून पुढे चालत चाललोय. मला ऍक्च्युली हा मार्केट कुठे आहे ते माहिती नाही. शुभम लास्ट टाइम एकटाच आलेला, त्याला माहिती आहे. आज आपल्याला तो घेऊन जाणार आहे. उसाचा ज्यूस पिऊन घेतो. जामच गरम आहे बाबा, ऊन भरपूर आहे. आपण या गल्लीमध्ये जर आलोय, पण हा जरा कन्फ्युज आहे. पण इथे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे म्हणजे सगळं सामान दिसतंय. तर ऍक्च्युली ते इथून जायला गल्ला थोडा सेम तर कळत नाही. आणि प्रत्येक गल्लीमध्ये ना वेगवेगळं सामान भेटतं. जरा शोधावं लागेल थोडस. प्रत्येक गल्लीमध्ये स्पेसिफिक पाहण्याचं काही खावा. हा, त्याच्यामुळे जरा शोधावं लागेल. कारण होईल त्याला बघूया आता. त्याच्यासाठी सर आलोय, या गल्लीमध्ये आलो, जरा राऊंड असा फिरून आलो. मग पहिल्या गल्लीमध्ये आपण घुसलो असतो तर मला कळत नाही कुठली गल्ली आहे. आम्ही एवढं युटर्न मारून आलो तिथून जवळच होती घरी. पण मी असं झालं फिरून म्हणून आता मला फिरवलं होतं. मला माहिती होतं तरी पण मन मला फिरवलंस ना. नाही पण तू खरं ते दुकान ना, तिथून आपण सिल्वर प्लास्टिक हा सगळं प्लेट कप ते घेतला बघतो. या दुकानातून घेतलेला सिल्वर प्लास्टिक. ह्या दुकानातून आता तिकडेच जायचं की शोधायचं अजून कुठे? तेव्हा इथून घेतलं मी रमतारा. हा का भाऊ, इथे आल्यावर ना एकच दुकान नाही, आपल्या 4-5 दुकानं जरा फिरून आपण बघूया आता की कसं काय आहे ते. आणि इथे ना मला दाखवते तुम्हाला महाराजांचा आपला पुतळा दिसणे, काहीतरी प्रोग्राम पण आहे. म्हणजे काल शिवजयंती होती ना, तर आज शनिवार आहे, त्याच्यात पूजा वगैरे असते. म्हटलं नाही ते पूजा आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त. किती छान आहे बघा ना. स्वामीनो आपल्या महाराजांचा पुतळा बघा केवढा भारी आणि सुंदर आणि वर तुळजाभवानी तबला. आता आम्ही बघतोय पेपर, छोटी साईज आणि मोठी साईज. कारण का जास्त पण वडापाव असतात पार्सल मध्ये आणि कमी असतात, तर मग दोन साईज बघतोय. ही जी गल्ली आहे ना, त्याचं नाव भात बाजार गल्ली आहे. आणि इथे सगळं तेच सामान मिळतं ना, पॅकेजिंगचं तेल मार्केट सगळं भेटतं. आणि अंकलच्या दुकानाचं नाव तुमचं सांगा. मोठ्याने बोला. रमताराम पेपर बॅग कमी त्यांच्याकडून आता आम्ही घेतलाय पेपर बॅग. आणि लालडे पण त्यांच्याकडूनच घेतल्याचं क्वालिटी खूप चांगली होती, म्हणून आम्ही परत त्यांच्याकडेच आलो. आणि भाव पण मिनिमल मध्ये कमी करतायत ते. तर तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की इकडनं ऑलरेडी जास्त ठरलंय. हा, 1-2 किलोनी नाही, जास्त क्वांटिटीच घ्यायला लागेल इकडे. आणि तेच परवडतं, कारण का सारखं येणं इथे पॉसिबल नाही ना एवढ्याला, तर एकदाच घेऊन जाऊ शकता. तर आम्ही पण घेतलंय, त्याला पॅकेजिंग करतील, मग बाकीचं सामान बघूया. ते आणि साई वेदोटी चहाचा कप खाच, याच्यापेक्षा मोठा आहे एकदम बघा ना. ते प्लास्टिक सॉरी पेपर बॅग घेतलेत ना आपण, त्याचंच समोरचं हे दुकान आहे सिल्वर प्लास्टिक. त्यातून आता आम्ही म्हणजे काय काय घेतलं माहिती आहे तुम्हाला? चहाचे कप, परत कूल, टिश्यू पेपर आणि या घेतला विस्तारते काय हे सगळं सामान आहे ना. इकडनं माझ्या बाकी जे सिल्वरचं बिकामीचं ना ते जात ते तिथून घेतलं. आणि ते पण रिजनेबलमध्ये भेटलं चांगलं. आणि हे कार्ड आहे, हे कार्ड आहे त्याचं. तुम्हाला जर यायचं असेल तर चेंज करून घ्या. हे कार्ड आहे त्याचं, तुम्हाला जर यायचं असेल तर इथे ॲड्रेस पण आहे, स्क्रीनशॉट काढून घ्या हवं असेल तर. आता हे बॅग्स घेतोय आम्ही. इथे बरेचसे दुकान आहेत, तर तुम्ही येऊन तुम्हाला रेट तुम्ही विचारू शकता. ऑलमोस्ट इकडे सेम आहे, कारण का होलसेल मार्केट आहे. कारण आम्ही इकडून घेतो, इकडची क्वालिटी चांगली वाटली म्हणून. हे समोरच दुकान आहे, तिथूनच आम्ही घेतो. तुम्हाला म्हणजे माहिती काढायची असेल तर तुम्ही अजून विचारू शकता सगळ्यांना दुकानात जाऊन. पण जास्त फिरण्यापेक्षा तुम्हाला जर वाटत असेल की लगेच जाऊन लगेच घ्यायचं, तर हा ऑप्शन बरा आहे. आणि हा जो दुकान आहे, पेपर बॅग घेतली, इथून आम्ही पेपर बॅग घेतलेत. तर याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या, आणि नंबर आणि ॲड्रेस सगळं आहे त्याच्यावर. ते चला घेतलंच वजन.
हे सगळं सामान आता भरतंय तिथे, काय माहिती राहतंय की नाही त्याच्यात. राहिलं तर पाहिजे. तर कामात जड घालय आता याला. जड आहे का रे? आ तुझ्या चालण्यावरून कळतंय आम्हाला. 15 किलो वजन आहे. एक चैन लाव ना तिची बघ. लागेल लागेल, उलटी करून बघ. ती मोठी बॅग आणली पाहिजे होती रे, व्हाईट वाली, त्यात बरोबर राहिलं असतं. ठीक आहे असं. चला, हा एरिया आता आपण इकडचं काम झालंय. हेच आमचं मेन काम होतं. आता पुढे जाऊन थोडाफार बघूया आता काय काय भेटतंय, त्यातलं काय काय गरजेचं आहे सामान ते घेऊया. हा दुकानामध्ये ना केकचं पण सगळं सामान भेटतंय बघा. केकचं सगळं, व्हिपक्रीम, चॉकलेट पासून सगळं आहे याच गल्लीमध्ये. अंकल बोलले ना भात बाजार गल्ली, तर तुम्ही नाव लक्षात ठेवा. आणि इथे बघा ट्रॅफिक झालेलं आहे पूर्णपणे. बिचाऱ्या माझ्या भावाला 15 किलोचं वजन उचलायला लागतं आता. हे बघा, हे सगळं इथे असं जरा गर्दी असतेच, कारण ते सामान सगळं असतं ना, ते टेम्पो, हातगाड्या चालूच असतात. मग माणसांना जागा, चालायला जागा कमी असते. हा बघा बघा सर, ते घेसलंय बघा त्याने. भगवान, चालायला जागाच नाही इथे. चला. हे बघा इकडे सगळं, हे सगळं सामान पण भेटतंय. फिनेल वगैरे, तेल, मसाल्यांचं पण आहे. जरा विचारून घेऊया आपण इकडे. हे बघा सगळं देवाचे सामान आहे इकडे. मोठे मोठे पाऊच सगळे भेटत आहे. परत शॅम्पूचे पाऊचेस. हे चल, भरपूर गोष्टी आहेत. आणि तुम्हाला पण त्याची सामान भेटतं ना, तेच ओके. तरी हा डाऊट आहे त्याचा, पण वाटतंय मला की असेल करेन. तुम्हाला काय वाटतं कमेंट कर नक्कीच सांगा हा मला. होलसेलच्या किमतीने ना तुम्हाला ह्या बॅगा, मोठ्या कोणत्या पण साईजच्या बॅगा, आणि क्वालिटी पण वेगवेगळी असते. परत चहाचे कप, ज्यूसचे कप, इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत ना त्या होलसेल रेटमध्ये भेटतील. पण तुम्हाला क्वांटिटी ती आहे ती थोडी जास्त घ्यायला लागते. आणि लोक आहेत जिथे मी बोलू ना, हे जे आहेत, जे लोकांनी स्टॉल लावलेत, ते लोक कदाचित होलसेलमध्ये घेऊन थोडा नॉर्मलपेक्षा कमी किमतीमध्ये देतात, पण ते रिटेल देतात. हां असं आहे. आणि ते आपण घेऊ शकतो ना कमी एक क्वांटिटी मध्ये. ते जेव्हा आपण आजूबाजूला राहतो तेव्हा रेहावरून इथे येणार किंवा लांबून आणणार थोडंसं परवडणार. बट इथे खाऊ गल्ली पण आहे. हाई ग बापरे, खाऊ गल्ली पण. आणि हे बघा इथून आम्हाला मगाशी, हे लक्षात ठेवा हा, इथे खाऊ गल्ली आहे आणि त्रिशा ड्रायफ्रुट्स कारण कॉर्नरला दुकान आहे. ऍक्च्युली आम्ही मगाशी इथून पुढे गेलो आणि पुढच्या गल्लीतून आलो. हीच गल्लीतून आम्ही आतमध्ये आलं पाहिजे होतं. तुम्ही लक्षात ठेवा जर आलात तर. चला आता जाऊया स्टेशनकडे आणि त्या साईडला काय भेटतंय का बघूया. हे सगळे ना ड्रायफ्रुट्सची दुकान आहेत आणि या साईडला स्टेशन आहे. त्या बिल्डिंगच्या बाजूलाच आहे. सर स्टेशनवरून जास्त लांबच नाही आहे, 5 मिनिटांवरच गल्ली आहे. तर तुम्ही जवळच्या जवळ जाऊ शकता मस्जिदबंद स्टेशनवरून. तर आता आम्ही आलो आहोत CST स्टेशनला, CSMT छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनला. एक स्टेशन थोडा पुढे आलो कारण का गाडी आता डायरेक्ट 4:11ची होती आणि 4:11ची गाडी होती. आणि तिथे थोडा बसायला भेटलं असतं पण तरी थोडा आलो गेलो की तिथे बसायला पण जागा नव्हती. त्याला पण जागा भेटलेली आहे. आणि इथे ही आता एक ट्रेन आली आहे. बसायला इथे जागा भेटेल तर डायरेक्ट ठाण्याला, कारण का मध्ये सर मस्जिदला ना खूप गर्दी होती प्लॅटफॉर्मवर. नाही गर्दी नाही होत, पण ठीक आहे. तिथे पण गाडी येत नव्हती, तर आपल्या इथे कळेल तरी कुठली गाडी कशी आहे. आज शनिवार तरी पण गर्दी आहे कारण का सुट्टी असते ना लोकांना. तुला पटापट सामान भेटलं रे. आणि का गोल्डन पावर येणे. आणि एक ट्रेन आली आहे डोंबिवली की कल्याण ही कार शेड आहे. इथे CST ला आल्यावर मला एखाद्या आठवड्यात तरी शॉपिंग करायचा. शॉपिंग शिवाय तुला काय दिसतं काय? गेलीच नाही बरं शॉपिंग. तरी पण एक शॉपिंग मी ट्रेन मध्ये गेली आहे ती तुम्हाला मी माझ्या शॉर्ट्स मध्ये जात.
माझे व्हिडिओ रीत बघा आणि आवडीने लाईक करा, शेअर करा आपल्या चॅनलला. आणि आपली फॅमिली आहे जी भरपूर वाढवायची आपल्याला, जी पटापट वाढवा व्हिडिओ शेअर करेल. तर माझे व्हिडिओ कसे वाटायचे कमेंट तर नक्कीच सांगा मला. मी रोज बोलते कमेंट करा, पण तुम्ही काय कमेंट करायला मागत नाही. म्हणून आता जितकी मी बोलते मला कमेंट आल्या पाहिजेत तुम्हाला सगळ्यांचा. लवकरात लवकर कमेंट करा, कसे वाटत व्हिडिओ तेही सांगा. आणि लाईक करायला विसरू